तर मंडळी, तर मग आज बनवत आहे खिचडी कुकरमध्ये झटपट होणारी अशी. तर ज्या आपल्या घरामध्ये डाळी अवेलेबल असतात, म्हणजे जसं मुगाची, मसूरची आणि तुरीची डाळ होती ती घेतली समप्रमाणात धुवून. आणि भाज्या पण वांगी होती, तोंडली होती, बटाटा होता तो घेतला. आणि लसूण जरा जास्त घ्यायचा, ठेचून घेतला लसूण छान. कांदा घेतला. आता आपण फोडणीची तयारी करूया. काय केलं, कुकरमध्ये घेतलं तेल, त्यामध्ये टाकलं राई, जिरं, लसूण, 2 सुक्या मिरच्या आणि कांदा घालून छान फ्राय केलं. मग कांदा चांगला फ्राय झाल्यावर त्यामध्ये टाकलं लाल तिखट, हळद आणि ते सुद्धा फ्राय करून घेतलं. म्हणजे डाळ धुवून घेतली होती, ती डाळ घातली, ती पण फ्राय केली चांगली. त्यामध्ये टाकले जे भाज्या आपल्याकडे होत्या त्या टाकून घेतल्या. मस्त फ्राय करून झाल्यावर तांदूळ घेतला. आता समजा आपल्या डाळी 1 वाटी झाली असेल डाळी, तर मग त्यामध्ये 1.5 वाटी तांदूळ घेऊन ते सुद्धा घालून घेतले. ते पण छान मिक्स करून घेतलं. आता घातलं मीठ चवीपुरती आणि पाणी घालायचं. पाणी आता जसं तुम्हाला सुकी पाहिजे खिचडी, पण जरा मऊशी छान लागते, मग थोडं पाणी जास्त घालायचं. आता अंदाजाने घातलं पाणी मी. आता बघा आपली मस्त 3 शिट्यामध्ये खिचडी रेडी झालेली आहे. मग आता आपण ही दह्यासोबत खाऊ शकतो, पापड लोणच्यासोबत खाऊ शकतो. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.